हॅलो एव्हरीवन, अष्टकी ऑल इन वन या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षेची तयारी करणार आहोत. त्यामध्ये विषय आहे गणित. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा प्रकरण 7 2 अंकी संख्यांचा चढता व उतरता क्रम. पहा चढत्या क्रमाने संख्यांचा क्रम लिहिताना संख्यांची आपापसात तुलना करून सर्वात लहान संख्या, मधली संख्या, सर्वात मोठी संख्या अशा क्रमाने लिहितात. दुसरा पहा संख्यांचा उतरता क्रम लिहिताना सर्वात मोठी संख्या, मधली संख्या, सर्वात लहान संख्या अशा क्रमाने लिहितात. पहा उदाहरणार्थ 52, 35, 57. पहा याची आपल्याला चढता आणि उतरता क्रम लावायचा आहे. पहा चढता क्रम लावताना आधी आपल्याला लहान संख्या, मग नंतर मधली संख्या, त्यानंतर मोठी संख्या लिहायचं आहे. पहा इथे 35, नंतर 52, नंतर 57 असे लिहायचे आहेत. उतरता क्रम लिहिताना पहा 57, 52 आणि 35 म्हणजे मोठी संख्या, नंतर मधली संख्या, मग त्यानंतर सर्वात लहान संख्या लिहायच्या आहेत. पहा दुसरा उदाहरण 10, 8, 95. पहा चढता क्रम 8, 10, 95 म्हणजे सर्वात लहान संख्या, नंतर मधली संख्या, मग नंतर सर्वात मोठी संख्या. उतरता क्रम पहा 95, 10, 8 म्हणजे सर्वात मोठी संख्या, नंतर मधली संख्या, नंतर सर्वात लहान संख्या. पहा नमुना प्रश्न दिलेला आहे. प्रश्न पहिला पहा 24, 42, 68 या संख्यांचा उतरता क्रम कोणता आहे? पहा खाली 4 पर्याय दिलेला आहे. 68, 42, 24, 24, 42, 68, 24, 68, 42, 42, 24, 68. पहा खाली स्पष्टीकरण दिलेलं आहे. 24, 42, 68 या संख्यांच्या दशकांमधील लहान मोठेपणाबद्दल दिलेल्या संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या 68 आहे. सर्वात लहान संख्या 24, मधली संख्या 42 आहे. म्हणून 24, 42, 68 या संख्यांचा उतरता क्रम 68, 42, 24 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न दुसरा पहा 51, 25, 88 या संख्यांचा चढता क्रम कोणता आहे? पहा खाली 4 पर्याय दिलेला आहेत. 88, 25, 51, 88, 51, 25, 25, 51, 88, 25, 88, 51. पहा स्पष्टीकरण दिलेलं आहे. 51, 25, 88 या संख्यांच्या दशकांमधील लहान मोठेपणावरून दिलेल्या संख्यापैकी सर्वात लहान संख्या 25, सर्वात मोठी संख्या 88 व मधली संख्या 51 आहे. म्हणून 51, 25, 88 या संख्यांचा चढता क्रम 25, 51, 88 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. व्यवसाय 7 पहा प्रश्न पहिला 17, 25, 12 या संख्यांचा चढता क्रम कोणता आहे? पहा खाली 4 पर्याय दिलेला आहेत. 25, 17, 12, 17, 12, 25, 12, 25, 17, 12, 17, 25. पहा 17, 25, 12 या संख्यांचा चढता क्रम आहे 12, 17, 25. ते पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न दुसरा पहा खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या उतरत्या क्रमाने मांडले आहेत? पहा खाली 4 पर्याय दिलेला आहेत. 29, 32, 42, 85, 80, 75, 50, 80, 20, 10, 23, 9. पहा 85, 80, 75 या गटातील संख्या उतरत्या क्रमाने मांडले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न तिसरा पहा 28, 82, 8 या संख्यांचा उतरता क्रम कोणता आहे? पहा खाली 4 पर्याय दिलेला आहेत. 82, 28, 8, 8, 28, 82, 82, 8, 28, 28, 82, 8. पहा 28, 82, 8 या संख्यांचा उतरता क्रम आहे 82, 28, 8. ते पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 4 पहा 40, 20, 85 या संख्यांचा चढता क्रम लावला असता तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? पहा खाली 4 पर्याय दिलेला आहेत. 20, 85, 40 यापैकी नाही. 40, 20, 85
या संख्यांचा चढता क्रम लावला असता तिसऱ्या क्रमांकावर येणारी संख्या आहे 85. ते पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 5वा पहा. खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने मांडल्या आहेत? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. 22, 11, 1, 55, 77, 33, 90, 40, 10, 34, 43, 53. पहा, 34, 43, 53 या गटातील संख्या चढत्या क्रमाने मांडले आहेत म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 6वा पहा. 87, 85, रिकामी चौकट 80, 78 या संख्यांचा उतरता क्रम लिहिला तर चौकटीत कोणती संख्या येईल? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. 72, 83, 95, 90. 87, 85 नंतर 83 या रिकामी चौकटीत 83 लिहिल्यावर संख्यांचा उतरता क्रम बरोबर होईल म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 7वा पहा. 90, 100, 80 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या तर पहिल्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. 90, 80, 100, 70. पहा, 90, 100, 80 या संख्या आपल्याला चढत्या क्रमाने कसं लिहायचं आहे? प्रथम सर्वात लहान संख्या, त्यानंतर मोठी संख्या म्हणजे मधली संख्या, त्यानंतर सर्वात मोठी संख्या. आपल्याला काय विचारले? या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या तर पहिल्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? पहा, पहिल्या क्रमांकावर कोणती संख्या आहे? 80. ते पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 8वा पहा. 22, 27, 21, 20, 29 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या तर चौथ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? पहा, खाली 4 पर्याय दिलेला आहे. 27, 20, 29, 21. पहा इथे हे जे संख्या आहेत ते आपण चढत्या क्रमाने मांडलेलो आहोत. पहा, याच्यामध्ये चौथ्या क्रमांकावर येणारी संख्या कोणती आहे? पहा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा क्रमांकावर येणारी संख्या आहे 27. ते पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 9वा पहा. खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. 90, 97, 99, 25, 27, 29, 41, 43, 47, 81, 80, 85. पहिला, दुसरा, तिसरा पर्यायामध्ये जे संख्या दिलेल्या आहेत त्या गटातील संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत, पण चौथ्या पर्यायामध्ये जे संख्या दिलेत ते चढत्या क्रमाने लिहिलेले नाहीत म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 10वा पहा. खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. 50, 30, 20, 60, 50, 40, 30, 40, 50, 100, 90, 80. पर्याय 1, 2 व या गटातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत, पण पर्याय क्रमांक 3 मध्ये जी संख्या आहे ते उतरत्या क्रमाने मांडलेल्या नाहीत म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 11वा पहा. 32, 48, 21, 50 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या तर शेवटची संख्या कोणती येईल? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. 21, 48, 50, 32. पहा, या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या तर शेवटची संख्या आहे 21. ते पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. अशा प्रकारे आपण 2 अंकी संख्यांचा चढता व उतरता क्रम कसे लिहावे ते आपण पाहिलो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.